केशरी शिऱ्याचं नाव जरी काढलं तरी डोळ्यासमोर तो दाणेदार, मऊसूद, तोंडात टाकताच विरघळणारा हलवाई स्टाईल केशरी शिरा आठवायला लागतो. घरी बनवला तर तो तसा होतही नाही. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट प्रमाणामध्ये स्टेप बाय स्टेप केशरी शिरा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर सुरुवातीला इथे मी एक पॅन घेतले आणि इथे मी 1 वाटी तेल घेतलं होतं. त्याच्यातलं अर्धी वाटी तेलच मी या पॅनमध्ये घालून घेतलं आहे. आणि त्याच वाटीच्या प्रमाणाने इथे मी 2 वाट्या जाडा रवा घेतला आहे. शिरा बनवताना नेहमी जाडा रवाच वापरायचा. हा रवा या तेलामध्ये मिक्स करून घेऊया. पहा, जसं दाणेदार शिरा आपल्याला बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला साईडला ठेवलेलं जे अर्धी वाटी तेल आहे तेही आपण याच्यामध्ये घालून घेऊया. म्हणजे आत्तापर्यंत आपण 2 वाट्या रवा आणि 1 वाटी तेल वापरला. हा रवा आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. रवा भाजायला वेळ लागतो म्हणून आपण एका साईडला दुसऱ्या भांड्यामध्ये त्याच वाटीच्या प्रमाणाने इथे 3 वाट्या पाणी आणि 1 वाटी दूध घेतलं आहे. तुम्ही फक्त पाणीही घेऊ शकता किंवा फक्त दूधही घेऊ शकता. लक्षात ठेवा, दूध आणि पाणी नेहमी गरमच वापरायचं. रव्याचा हलकासा कलर चेंज झाला की याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स घालून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू, बदाम, पिस्ता, मनुका कोणतेही ड्रायफ्रुट्स घालू शकता. हे ड्रायफ्रुट्स वेगळे भाजायची गरज नाही. रवा भाजतानाच याच्यामध्ये घालून घ्यायचे. अगदी व्यवस्थित भाजून येतात. रव्याचा मस्त असा सोनेरी रंग आला की याच्यामध्ये मी अर्धा चमच केशरी रंग घातला आहे. तुम्हाला जर केशरी रंग नसेल घालायचा तर तुम्ही काय करायचं, पाण्यामध्ये केशर भिजत ठेवायचं आणि हे केशर भिजवलेलं पाणी या रव्यामध्ये घालायचं. मस्त असा केशरी रंग येतो आणि सुगंधही खूप छान येतो. आपला रवा मंद आचेवरती सतत हलवत सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. जसजसा रवा भाजला जाईल तसतसे याचे दाणे सेपरेट व्हायला सुरुवात होतात. याचे दाणे सेपरेट व्हायला लागले की समजायचं आपला रवा व्यवस्थित भाजून तयार आहे. हा रवा भाजल्यानंतर ज्या वाटीच्या मापाने आपण रवा घेतला होता त्याच वाटीच्या मापाने फुल वाटी भरून साखर घ्यायची. हे परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही अगदी डोळे झाकून हे प्रमाण घेऊ शकता. अगदी शिरा व्यवस्थित गोड बनून तयार होतो. खूप अति गोडही होत नाही. आता ही साखर या रव्यामध्ये आपण वितळून घ्यायची. साखर वितळली की याच्यामध्ये आपण गरम केलेलं दूध किंवा पाणी घालून घ्यायचं. पाहून असं वाटतं की पाणी किंवा दूध भरपूर झालं असेल, परंतु घाबरायचं नाही. याला सतत ढवळत राहायचं जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. अगदी काही क्षणातच याच्यातलं पाणी सुकायला लागतं. एकदा का पाणी सुकलं की याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची आणि इथे मी 2 चमच साजूक तूप वापरला आहे. तुम्हाला हा शिरा संपूर्ण तेलात बनवायचा असेल तरी हरकत नाही. परंतु मी एक सांगू का, 1 चमच तरी साजूक तूप नक्की घाला. याच्यामुळे याचा कलर मस्त येतो, सुगंधही खूप छान येतं आणि चवही अप्रतिम लागते. पहा, बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे. मस्त असा मऊसूत दाणेदार आपला शिरा बनवून तयार होत आहे. आता काय करायचं, झाकण ठेवायचं आणि फक्त 2 मिनिटं याला शिजू द्यायचं. 2 मिनिटांनंतर झाकण काढल्यानंतर पाहू शकता याच्यातलं तूप असं सेपरेट झालं आहे. आता याला पुन्हा एकदा हलवून एकजीव करून घ्यायचं. आपला सुंदर असा मऊसूत दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारा केशरी शिरा बनून तयार आहे. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व प्रमाण सांगितलं आहे. किती काय घ्यायचं, कसं बनवायचं, अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलं आहे. मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही हा केशरी शिरा घरी बनवून नक्की ट्राय करा. तुम्ही याला सणासुदीला, नाश्त्याला, नैवेद्याला किंवा पाहुणे घरी आले असतील तेव्हाही बनवू शकता. इथपर्यंत जरी व्हिडिओ आवडले असेल तरी लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.